हॅलो हॅलो, अहो मी तुमची गंगी आग लावी. ओळखलं नाही तुम्ही? आता घरून आले लगेच ओळखलं नाही का? हा, भांडी घासून ठेवा, किचनच्या वाट्यावर नाही, वॉश बेसिन मधून घासून रॅकला लावून ठेवा. हा ठेवा, हा ठेवा. बोलता बोलता कधी कार्यक्रमात आले काही समजलं नाही. हे असं असतं मोबाईलचं बर. हे एक दबड आहे ना, माणसाला फार पागल आला. परत हा बोलला मावशी, काय रील काढलं तो कोणा बरोबर? गंग्या बरोबर. काका कुठं होता? काका नव्हता घरात, तो बरं रील काढलं. हा बघत ओली अपलोड केलं का? हा बघते. हा लाईक पण ठोकीते आणि कमेंट पण टाकीते. हा ठेव. ही आमची मावशी म्हणजे ना लई पारते याच्या मागे, इंस्टाग्रामच्या मागे लई पारते घे बर का. आणि ह्या डबड्यानी पार कसं पार लहानपासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना पागल करून टाकलं. आताच बघा ना, नवऱ्या बरोबर बोलता कधी कार्यक्रमात येऊन उभे राहील. बरं मी माझी ओळख सांगते. मी मसोबा बचत गटाचे अध्यक्ष गंगू आग लावी. आलं परत हे डबड्याचं. आता काय परत? आता केला होता ना तुम्हाला फोन म्या. आई आली खरं का? काय येते मी थोड्या वेळाने येतो. तुमची कोणा बरोबर? माझ्या बरोबर. आता काय बोलायचं, मी कार्यक्रमात आहे. बर. हॅलो सासूबाई. अहो रेंजच नाहीये सासूबाई, नंतर करते टावा. ही आमची सासूबाई आत्ताच टपकायचं होतं तिला. झाला कुठं कार्यक्रमात निघाले तर लगेच त्या मोबाईल ना पार सगळ्यांना पागल करून टाकले. आता परवाच उदाहरण बघा ना, एसटी स्टँड वर गेले आणि एक 60 वर्षाचं म्हातारं त्या गाडीतून उतरलं, त्याच गाडीत परत बसलं. आता सांगा बरं तुम्ही कशी कामाला येते? काय करावं याला? या डाबड्याला घरी ठेवलं असतं पण ते नाही होत ना. हॅलो हा हौसा काकू, काय ग? हा काय 2 करोड झाली का? खरं का? काय बरं, मग ते याचा चिक ठेव खायला मग. आणि कार्यक्रमात असल्यावर सारखं फोन नको करीत जाव ग. त्यांची नाव का? नाव ठेवली आता काहीतरी पिंकी ठेव काहीतरी. हा ठेव. मी कार्यक्रमात आहे मसोबा बचत गटाची. आज मीटिंग आहे ना, बाया आल्यात, मोठ्याला बाया आल्या. ठेव. हा ठेव. असं काय आहे बायांनो, या फोनचं कसं आहे माहितीये का? पार लोक याच्या पायी लहानापासून मोठ्यापर्यंत पार सगळी पागल झाल्यात. नुसती अशी झुलत राहतात अशी. परत आजकालचे ते मारुतीच्या मंदिराच्या मागे जातात लाईटच्या पोल खाली, आणि तिथं जाऊन आपलं नुसती अशी झुलत राहतात, कानात वायरी घालायचं, नुसती असे करत. एक त्या दिवशी झालं, मला तर वाटलं या पोराला काही वादबीद भरला का काय समजलंच नाही. नुसतं हस एकटंच हस. आणि मी सुख पळाली ना तिथून 2 चाकाट. म्हटलं काय याला काय भूतानी धरलं का काय? आला फोन. आता कोणचा? हा बोला ना मॅडम. काय गाण्यानी? नाही हो, माझा गाण्यात असं नाही हो. कोणची छेड काढली? अहो तो लवकर पोरींकडे बघत नाही. तुम्ही काय सांगा मॅडम? नाही बोले, तुम्हाला कोणीतरी चुकीचं सांगितलं असं. नाही माझा गाण्यात असं नाही. हा हो, खरंच तसं नाही माझा. हा मी येते थोड्या वेळाने येते. हा ठेवा. ह्या काय आता बोलायचं बाहेर स्विच नाही राहिली बर. आणि बोला बायांनो, आता तुमचा प्रश्न सांगा मला, काय करायचं काय नाही. पैसे आणलेत का सगळ्यांनी?
फोन पे म्हणजे आता ते पण ऑनलाईन का? फार येडी झाली बाबा जनता, फार कशातच काही नाही. आला परत याचा फोन, काय करावं याला? काय हो, किती वेळा तुम्हाला सांगितलं फोन नाही करायचं म्हणून? हा, 3 वाजले आणि 3 वाजल्याचं काय करायचं? अहो बघा, आता मी तुम्हाला सांगितलेलं 3 शिट्ट्या झाल्या कुकर बंद करा. तुम्ही 3 वाजता त्या कुकरचा परत हवा निघून सोबूस हवा निघली असेल, उडायचंच बाकी राहिला असेल तर सासूबाईला त्याच्यावर बसून उडू द्या सांगे. काय म्हणावं तुम्हाला, ठेवा. बघा आता आमचं धनी सांगितलं 3 शिट्ट्या कुकर झाला का बंद कर, ते 3 वाजताच ऐकलं त्याने, आणि ते पण मोबाईलच ऑनलाईन. असं काय आहे? तर बाहेरला मी तेच सांगते, पैसे सगळ्यांनी कसं ऑनलाईन भरायचं का? हा, ऑनलाईन ऑनलाईन. आता कोणचं? हा, कोण? काय झालं? बंडू पाटलाची पोर पळून गेली? आणि कधी? अगं बाया, खरं का काय? अगं 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 अगं, आता तर मग बंडू पैलवानाला तर तोंड नसेल राहिलं दाखवायला. हॅलो 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 हॅलो, रेंजला पण काय झालंय बायानो? बाथरूम कुठे आहे ग? कुठं तिकडं का? मी आले लगेच. ते मला काय आहे, मला बाथरूम मध्ये बसल्या बसल्या पण मोबाईल चालवायची सवय, आणि त्याला लागली त्याची सवय. आले मी लगेच.